सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सकाळी सकाळी तुमच्या दादांचा डबा दिलेला आहे, त्यानंतर थोडी भांडी होती ती सुद्धा घासून घेतलेली आहे। आपण जी तुळस लावलेली होती वृंदावनमध्ये, ती तुळस आपली खूप छान झालेली होती। पण काल काय झाले, अचानकच ती तुळस सुकायला लागली, त्यामुळे मी तिला हळद ओतली, थोडीशी माती त्यातली काढली, हळद ओतली, पाणी ओतलं। पाणी तर तसं आतमध्ये ओलं होतं, पण मला असं वाटलं पाणी कमी झालेलं असेल। दिवसभर माझं काही लक्षच लागलं नाही, दिवसभर मी त्या तुळशीकडेच बघत होते। येता जाता एक काम करायची, तुळशीला बघायची, एक काम करायची, तुळशीला बघायची, पण ती पूर्ण सुकून गेलेली आहे। का सुकली त्याचे कारण पण मला कळाले नाही। बाकी आपले जे झाड आहे ते पूर्ण झाड चांगले आहे, फक्त तुळस सुकलेली आहे, त्यामुळे मी काल काहीच शूट घेतले नाही। तुमचे दादा आल्यानंतर पण मी त्यांना रात्रीच तुळस दाखवली की तुळस अचानक सोकली। त्यामध्ये मी काहीच खत वगैरे काही दिलेलं नव्हतं, फक्त पाणी घालायची आणि जे आपली चहा पावडर आहे त्या चहा पावडरमुळे तिला काही होत नाही। ते तर मी सर्व झाडांना वतते, पण तुम्हाला जर याचे काही कारण माहिती असेल तर ते पण मला सांगा। कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। आजचा पण व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। चला, छोटी मोठी घरातली जी कामं आहे ती आवरून घेतलेली आहे। कालचे जे कपडे होते ते काढून घेतले, का तर पावसामुळे ती वाळत नाही, हवेमुळे ते सुकून जातात। ती आता काढली, त्यांच्या गळ्या घातल्या, ज्याच्या त्याच्या जागेवरती ते कपडे ठेवून देते। घरामध्ये परत एकदा झाडू मारून घेते, देवपूजा करते। सकाळी सकाळी घरामध्ये कोथिंबीरची गड्डी आलेली आहे, गावरान कोथिंबीर छान मिळाली, दादा घेऊन आलेले आहे। जाताना त्यांना कुठंतरी दिसली असेल खालीच, त्यामुळे लगेच तर निवडायला काही वेळ नाही, सर्व कामं झाल्यानंतर आपण नंतर निवडून घेऊ। टोमॅटो आहेत, बटाटे आहे आणि मिरच्या आहे। लिंब सुद्धा ते घेऊन आलेले आहे, लिंब त्यांनी खिशात आणलेले आहे, का तर लिंब आणि मिरची एकत्र आणत नाही, त्याचं कारण मला एवढे काही माहिती नाही। पण लिंबू आणि मिरची एकत्र आणत नाही, पहिले तुमचे दादा लिंबू मिरची एकत्र आणायचे, पण मी त्यांना सांगितलं होतं की एकत्र लिंबू मिरची आणायची नाही। एवढं माझ्याही लक्षात नाही, कारण जर मला आठवलं तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल, किंवा तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा। हे आहे असंच आता ठेवून देणार आहे। बटाटा मिरच्या, बटाट्याच्या भरून घेते, मिरची आणि टोमॅटो धुवून ठेवणार आहे। कोथिंबीर आपली कामं झाल्यानंतर आपण निवडून घेऊ आणि फ्रीजमध्ये ठेवू, आता तर सध्या काही शक्य नाही। चला, आता झाडू मारून घेते, कारण पूजा पण करायची आहे। आज आहे संकष्ट चतुर्थी, त्यामुळे वेळ पण लागणार आहे। देवाला फुलं नाही, त्यामुळे पूजा करायला पण मला आज काही मूड नाही। फुलं जर असली तर मला खूप असा उल्हास येतो पूजा करायला, असं वाटतं मी केव्हा पूजा करते आणि केव्हा नाही। पण सकाळी सकाळी पूजा करणं आता शक्य होत नाही, घरातले सर्व कामं आवरून निवांत मी पूजा करते, त्यामुळे घाई गडबड अजिबात होत नाही। सकाळी जर पूजा करायला बसलं तर डब्याची घाई असते, घरातले कामं असतात, घरामध्ये छोटा मोठा सगळीकडे पसारा पडलेला असतो। माझ्या इथं तर असतो, तो आवरल्याशिवाय मला काही करमत नाही, त्यामुळे निवांत देवपूजा। चला, झाडू मारायचा आहे। रात्रीचा शिळा भात उरलेला होता, त्याला परतून घेतले। परतलेला भात जिरं, मोहरी, लाल तिखट आणि हळद टाकून परतला तर खायला छान लागतो। कांदा आणि टोमॅटो, कढीपत्ता, शेंगदाणे याचा सुद्धा वापर आपण करू शकतो। रात्री तुमच्या दादांनी दळण दळून आणले होते, ती कॅरी बॅगसुद्धा मी धुवून घेतलेली आहे, का तर त्या कॅरी बॅगमध्ये पीठ आणलेले होतं। आपण ती कॅरी बॅग दुसरं कशालाही वापरू शकतो, अशी जर धुवून ठेवलेली असली तर। आज पावसाचे वातावरण कमी होते, बाहेर थोडेफार ऊन तापलेले होते, त्यामुळे जेवढे काही कपडे होते तेवढे सर्व कपडे धुवायला काढले। टावेल पण धुवायला काढलेले आहे। कपडे जर ओले राहिले तर त्याचा खूप घाण वास येतो आणि तो घाण वास कोणालाही नको असतो, त्यामुळे थोडेफार ऊन तापले तर मी घरामध्ये जे काही शिल्लकचे कपडे असतात ते सुद्धा धुवायला काढते। कपडे टाकलेले मला एका बाजूला पॅन्टी आणि एका बाजूला मोठे मोठे कपडे, छोटे छोटे कपडे दिसायला पण ते छान दिसतात एका लाईनीमध्ये जर टाकले तर। बाहेर जे कपडे टाकलेले होते ते पण आतमध्ये उचलून घेतले, त्यामुळे अंधार पडलेला आहे। लाईट लावलेला आहे मी, का तर खूप अंधार वाटतो। सर्व काम आवरून झाल्यानंतर मी कोथिंबीर निवडायला बसलेली आहे। रविवारचा दिवस म्हणला की अजिबात वेळ मिळत नाही, तसा तरी 5-10 मिनिटं वेळ मिळतो, पण रविवार म्हटलं की मुलांचं खाणं पिणं, हे कर त्याला ते कर, यातच दिवस जातो। तसंच माझं पण झालेलं आहे। आज काय दर रविवारीच असंच असतं, रोज म्हणलं तरी तसंच असतं, पण मुलं घरी नसल्यावर थोडा फरक पडतो। का तर 5-10 मिनिटं मोबाईल हातामध्ये घेऊन कमेंट बघितल्या जातात किंवा रिप्लाय दिले जातात, पण आज तसं नाही। चला, आपली कोथिंबीर पण सुकून गेली, पटकन निवडून घेते।
मिरच्या धुवून ठेवायच्या आहे, टोमॅटो धुवून ठेवायचे आहे, बटाटे पण भरायचे, ते पण भरून घेते. देवघरामधला लाईट बंद केलेला आहे. सकाळी सकाळीच देवघरामध्ये लाईट लावला जातो, दिवसभर लाईट बंद असतो का तर भरपूर खूप सारा उजेड आहे आपल्या इथं, त्यामुळे एवढी मोठी कोथिंबीर आहे दिसायला, पण खूप कवळी आहे, अजिबात अशी निंबर झालेल्या नाहीत, म्हणजे धोड झालेल्या किंवा निंबर झालेल्या नाही आहेत, कवळी आहेत. ज्या कवड्या कवळे देठ आहे ते पण मी घेणार आहे. 20 रुपयाला एक गड्डी मिळाली, खूप छान मिळाली. पण केसासारखी बारीक कोथिंबीर किंवा शेपूची भाजी येते तशी जर कोथिंबीर असली तर निवडायचा कंटाळा येतो. अशी कोथिंबीर असली की काहीच वाटत नाही निवडायला. एका याला किती फांद्या फुटलेल्या आहेत आणि घाणसुद्धा अजिबात नाही, खूप फ्रेश आहे. माती नाही, घाण नाही, काहीच नाही, कचरा पण नाही निघाला त्यामध्ये. नाहीतर दुसरं गवत पण असतं कोथिंबीरमध्ये, आणि यात तसं काहीच नाही आहे. या अशा जाळ काळ्या, म्हणजे ही जी देठ आहे ही जर आपण भाजीच्या वाटणामध्ये घातली, वाटण वाटताना, तर भाजीला टेस्ट छान येते. कोथिंबीर निवडता कोथिंबीर निवडली आणि लगेच मी झोपून घेतलं. जे आपले बटाटे भरायचे होते, टोमॅटो धुवायचे होते, ते मी काहीच धुतले नाही, सर्व जागेवर तसंच ठेवलं. का तर माझं सकाळपासून खूप डोकं दुखत होतं आणि कोथिंबीर निवडायला घेतली तसं जास्तच दुखायला लागलं. कंबर पण खूप दुखत होती, त्यामुळे मी ते तसंच ठेवलं. 5 मिनटं पडते म्हणलं. 5 मिनटं करता करता चांगली माझी एक झोप झालेली आहे. तेवढ्या वेळामध्ये तुमचे दादा आले आणि तुमच्या दादानी कोथिंबीर मी निवडून ठेवलेली होती ते सुद्धा कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलेली आहे. जे बटाटे होते ते सुद्धा भरून ठेवलेले आहे. फक्त टोमॅटो आणि मिरच्या तेवढ्या मला धुवायच्या आहे. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. घासलेली भांडीसुद्धा आज माझी तशीच आहे. म्हणजे ती भांडीसुद्धा मी मांडले नाही आहे, का तर माझं डोकं आणि कंबर खूप जाम झाली होती. तर कंबर पण खूप दुखत होती. मी आहे तसं राळा ठेवला आणि पहिले झोपून घेतलं. का तर असं जर जास्त झालं, एकदाचं का डोकं दुखायला लागलं की खूप डोकं दुखतं. चला आता आहे ती भांडे, म्हणजे जी घासलेली भांडी आहे आपली दुपारची, ती भांडी मांडून घेते आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं आहे ते. निवडलेली कोथिंबीर कॅरी बॅगमध्ये तशीच भरून ठेवली. कॅरी बॅगमध्ये सुद्धा कोथिंबीर छान राहते, किंवा आपण फ्रीजमध्ये ठेवायचे जे कंटेनर असतात त्यामध्ये ठेवली तरीही हिरवीगार कोथिंबीर राहते. अहोंना 12ही महिने फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी लागतं, त्यामुळे रात्रीच अशा 2 बॉटल फ्रीजमध्ये भरून ठेवते. त्यामुळे काय होतं, सकाळी त्यांच्या टिफिनसोबत दोन्ही बॉटल मला देता येतात. त्यांच्यासाठी रोज मी अशा बॉटल भरून फ्रीजमध्ये ठेवते. माठातलं पाणीसुद्धा त्यांना गार लागत नाही. आम्हाला तर माठातलंच पाणी आवडतं. फ्रीजमधलं पाणी आम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा पित नाही. माझे मुलंसुद्धा आणि मी सुद्धा फ्रीजमधलं पाणी आम्ही कधीच पित नाही. कधीतरी बाहेर गेलो, बिसलरी घेतली तरच आम्ही गार पाणी पितो. नाहीतर 12ही महिने माठामधलेच पाणी आम्हाला खूप आवडतं. तसेही मातीच्या भांड्यामधले पाणी प्यायला पाहिजे असे म्हणतात. ज्वारीची भाकर करताना ज्यावेळेस आपण भाकरीचं पीठ मळतो त्यावेळेस काही भागामध्ये मीठसुद्धा वापरतात, पण आम्ही वापरत नाही बरं का ताईंनो. तुम्हीसुद्धा ज्वारीच्या भाकर करताना पिठामध्ये मीठ वापरतात का भाकरीसाठी, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडं थोडं करून आपल्याला भाकरचं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट पण करायचं नाही. जास्त पातळ जर झालं तर भाकर आपल्याला लाटता येत नाही, थापता येत नाही. आपण जर दोन्ही हाताने भाकर थापली तर ती एकसारखी थापल्या जाते. कुठंही जाड किंवा कुठंही पातळ अशी होत नाही. भाकर तर सर्वच ताईंना येते, पण आजकालच्या नवीन मुलीसुद्धा आपले व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी सांगते.
भाकर करताना थोडी थोडी पाणी टाकायचे, पीठ मळायचं आणि ज्या पद्धतीने मी भाकर केलेली आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा भाकर करून बघा. कुठंही कमी जास्त जाड अशी होणार नाही, एकसारखी पातळ तुम्हाला थापता येईल. भाकर झाल्यानंतर लगेच तव्यावरती टाकायची, वरून तिला पाणी टाकून सर्व बाजूंनी पाणी छान फिरवून घ्यायचे. चुलीवर ज्याप्रमाणे भाकर भाजली जाते त्याप्रमाणे आपण गॅसवर सुद्धा भाकर भाजू शकतो. खरपूस भाकर आपल्याला जर एका साईडने छान अशी कडक हवी असेल तर कमी गॅसवरती एक साईड आपल्याला छान भाजून घ्यायची. त्यानंतर तव्यावरतीच भाकर उलटी करायची आणि गॅस मोठा करायचा, छान भाकर फुगून येते. बेसन बनवण्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, कापून घेतलेला लसूण, हिरवी मिरची छान परतून घेतली. तुम्हाला जर कांदा घालायचा असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आम्हाला कांदा आवडत नाही त्यामुळे मी इथं कांद्याचा वापर केलेला नाही. बेसन पीठ पाण्यामध्ये एका साईडला भिजवून घेतलेले आहे. आपण 2-3 पद्धतीने बेसन करू शकतो. हिरवी मिरची परतल्यावर त्यामध्ये आपण पाणीसुद्धा घालू शकतो. भाकरी पण झालेल्या आहे आपल्या. बेसन केलेलं आहे गरम गरम बघा. गॅस मी बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरती छान आपलं बेसन होत आहे. बेसन होतं तोपर्यंत थोडेसे भांडे आहे ते भांडे पण घासून घेते. भाकर केलेली तवा आहे, जास्त नाही थोडेच आहे, तेवढे भांडे घासून घेते आणि किचन वाटा परत एकदा स्वच्छ करून घेते. का तर पिठाचं नाही ते बेसन पीठ पडलेलं आहे माझ्याच्याने. बेसन घेत होते मी डब्यातून तर ते थोडंसं खाली पडलेलं आहे. जे वाढलेले कपडे आहे ते काढून घेते. बाकीचे कपडे तसेच ठेवणार आहे का तर ते वाळत नाही. उद्या दुपारपर्यंत छान वाळून जातात किंवा सकाळपर्यंत वाढले तरी पण काढून. खूप दिवसापासून आपण हा ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केलेला होता. त्याच्यावरती मला टिपा मारायच्या होत्या. तसेच आमच्या सौरभच्या पॅन्टीलासुद्धा फिटिंग करायची होती. तो 2 दिवसापासून माझ्या मागे लागलेला होता, मम्मी मला करून दे, मम्मी मला करून दे. त्यामुळं मी आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत, मशीनवरती बसलेली आहे. ड्रेसला फिटिंगसुद्धा करून घेते आणि त्याच्या पॅन्टीला कंबरमध्ये जी फिटिंग करायची आहे तीसुद्धा करून घेते. दुसरा एक पॅन्ट आहे त्याला पण खालून बॉटम त्याचा कमी करायचा होता. पण काय झालं ना ताईनो, त्या कापडावरती अजिबात शिलाई चालत नाही. म्हणजे मशीन जी आहे, मशीनची सुई त्याच्यावरती टाका धरत नाही. त्यामुळे मी ती पॅन्ट तशीच ठेवलेली आहे. ती पॅन्ट मी बाहेरून करून आणणार आहे.